दक्षिण भारताचा कैलास म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या वार्षिक यात्रेसाठी पुरंदर तालुक्यातील खळद, खानवडी, एकतपूर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या श्री संत तेल्याभूताच्या कावडीची परंपरेनुसार श्री क्षेत्र एकतपूर येथे कावडीचे मानकरी नाना महाराज खळदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उभारणी करण्यात आली। या निमित्ताने श्री क्षेत्र एकतपूर येथे भूतोजी बुवा तेली यांच्या जळत्या घराच्या जागेवरती होम होऊन प्रदक्षिणा करून कावडीवर रंगांची मुक्त उधळण करत भव्य ग्राम मिरवणूक काढण्यात आली। यानंतर येथील भैरवनाथ मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविकांची कावड यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली आहे। यावेळी नाना महाराज खळदकर काय म्हणालेत पाहूयात। आज साधारण 1124 म्हणजे 850 वर्षापूर्वीपासून भूतोजीबाच्या कावडीचा इतिहास आहे। संत तेली भूतोजी महाराज पाडव्याला कावडीची उभारणी करून, अष्टमीला भव्य मिरवणूक करून, नवमीला कावडीचं प्रस्थान शिखर शिंगणापूर जळत्या घराला फेरी मारून आरती करून कावड शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होते। आता कावडीबरोबर साधारण 8 ते 10 हजार पब्लिक असतं। साधारण 200-250 बैलगाडी असतात। कोणीला आपल्या कावडीचं अन्नदान कोणी करते। आता मोठे मोठेला सुद्धा आपलं जिवके यांनी अन्नदानाचं हे केलं। ज्यादा मुक्का पडल्यामुळं जिंतीला कुंभारवाच्या लोकांचं अन्नदान आहे, प्रचंडला खळदच्या लोकांचं अन्नदान आहे, निंबळत नाका त्या ठिकाणी पण खळदच्या लोकांचं अन्नदान आहे, शेवटी पातळा सार्वजनिक एकत्रित मंडळी सगळ्यांचं अन्नदान आहे। नंतर कावड शिखर शिंगणापूर मुंगी घाटातून बिगर दोराने चढले जाते। यावर अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातून फक्त संत तेली भूतोजी महाराज एकतपूर यांची मानाची कावड असून बिगर दोराने चढत आहे। आजपर्यंत हा 850 वर्षापूर्वीचा इतिहास चालू आहे। बिगर बादशाह यांनी या कावडीला मान देऊन हा इतिहास आजपर्यंत आता पुढे असं चालू त्यांच्या परस्परांनी चालू असलेला हा सोहळा आजपर्यंत गेला पिढी या ठिकाणी आमच्या इथे एकतपूर या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी भूतोजी महाराज त्यांच्या या घराला राग लावून या ठिकाणी हा सोहळा पाडव्याला सुरुवात होती। हा 15 दिवस हा सोहळा या ठिकाणी चालतो। कावडीची उभारणी ठिकाणी आज पाडव्याला होती आणि शिंगणापूर या ठिकाणी 15 दिवस झाला हा सोहळा संपन्न होत असताना आमची पंचक्रोशी सर्व भाविक भक्त या ठिकाणी सर्व एकत्र कुटुंबात असल्याने खळद, खानवडी, एकतपूर, मुंजवडी आणि कुंभारवळण अशी 5 गावचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी हा सोहळा अगदी आनंदात आणि सुखाने पार पडतात। हाच आशीर्वाद सर्वांना मिळाल्यानंतर आम्हाला सर्व पंचक्रोशीला हे वर्षभर अगदी सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जातं। या ठिकाणी महिला असतील, तरुण वर्ग असेल, युवा वर्ग असेल, सर्व ज्येष्ठ नागरिक असेल, सर्व या ठिकाणी मनापासून घराला या ठिकाणी सर्वजण आपल्या दाराला कुंभ लावून या ठिकाणी सर्व भाविक भक्त या शिंगणापूरच्या यात्रेला अष्टमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीला अष्टमीला एकतपूर या ठिकाणी जळत्या घराच्या ठिकाणी या ठिकाणी मिरवणूक होती आणि नवमीला ठिकाणी मोठी यात्रा खळदमधनं पार पडत जोगोडी असेल ठिकाणी अनेक ठिकाणी मुक्काम करत शिंगणापूरला या ठिकाणी कावड या ठिकाणी द्वादशीला या ठिकाणी आपण एकादशीला जाऊन त्या ठिकाणी 10 महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी फटकाने सर्वांना दर्शन केल्याच्या नंतर ही यात्रा त्या ठिकाणी पार पडून संपन्न होती। याबद्दल मी या ठिकाणी ही यात्रा महाराजांच्या नेतृत्वाखाली संत भूतोजी महाराज, नाना महाराज खळदकर यांच्या आशीर्वादाने संपन्न होती। एवढंच मी सांगून या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण 1324 साली 850 वर्षापूर्वी या ठिकाणी महाराज यांना या ठिकाणी ताम्रपत्र त्या ठिकाणी दिले। ते तांब्याचं पत्र या ठिकाणी महाराजांच्या भूतोजी महाराजांचे वंशज नाना महाराज खळदकर यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी भूतोजी महाराजांची समाधी आहे। त्या समाधीला दर्शन करून त्या ठिकाणी
छान कावडीची सवय वाटाडी कावड आणि डाल जय जयकार कार्तिक कावडीचा भारत या अभंगाच्या प्रमाणाप्रमाणे गेले 850 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेली ही शिखर शिंगणापूर कावड यात्रेतील श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील प्रथम मानाची श्री संत दिलीप तुकोजी महाराज यांची प्रथम मानाची कावड पंचकृषी यामध्ये खळद, खानवडी, एकतपूर, मुंजवडी आणि कुंभारवाडी या 5 गावातून सत्वशील आणि तत्वनिष्ठेने अविरतपणे सुरू असणारी ही परंपरा आणि ही परंपरा ज्यावेळी 850 वर्षापासून सुरू केली तदनंतर सवयीचा मान असेल, पितरच्या बादशाने दिलेली ढाल असेल आणि ताम्रपत्रावरती मानाच्या कावडीचा उल्लेख असेल, या सर्व मानापराने हा विरतपणे सोहळा गेले 850 वर्ष सुरू आहे. आणि या सोहळ्यामध्ये शिंगणापूरची 10 दिवसाची यात्रा ज्यावेळी या भक्ती आणि शक्तीच्या संगमाने आणि सर्व युवकांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आपल्या हाताच्या मनगटाच्या शक्तीने आणि शंभू महादेवाच्या भक्तीने हा मुंगी गाठसर ही कावड करते आणि शिवयोगी नाना महाराज खळदकर यांच्या या मार्गदर्शनाने ज्यावेळी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर या ठिकाणी मानाची जे कराजलाच्या धारांनी पवित्र अशा धारेने अभिषेक झाल्यानंतर या शिंगणापूर कावड यात्रेची समाप्ती होते. अविरतपणे हा जो सोहळा या ठिकाणी सुरू आहे हा सर्व युवक असतील, ज्येष्ठ असतील, सबंध पंचकृषी आणि अखंड महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त हा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी येतात. आणि आज या कावडीची आपल्या हिंदू नववर्षाच्या दिवशीच म्हणजे पाडव्याला या ठिकाणी कावडीची उभारणी केली जाते. अष्टमीला त्या ठिकाणी आज एकतपूर या ठिकाणी जो तेलाचा घाणा आहे आणि संत बुद्धूजी महाराज यांच्या चालत्या घराची जागा आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन या कावडीचं मार्गस्थ होतं, मानाचा छबिना होतो आणि खळद येथून रामनवमीला म्हणजे संबंध महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सोहळा रामनवमीला शाही असा प्रस्थान सोहळा होऊन कावड यात्रा मार्गस्थ होते. यावर्षी पंचक्रोशीतील खानवडी गावावर यात्रेची व यात्रेच्या बैलगाडीची जबाबदारी असून डॉक्टर सौरभ दत्तात्रय होले यांना बैलगाडीला कावडीची सेवा करण्याचा मान मिळालाय. यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात. शिवशंभो हर हर महादेव. यावर्षी सालाबादप्रमाणे आमच्या पंचक्रोशीच्या कावडीचा सोहळा शिखर शिंगणापूरला जात आहे आणि या कावडीच्या सोहळ्याचा यावर्षी आमच्या खानवडी गावावरती कावड शिखर शिंगणापूरला नेण्याची पाळी आमच्या गावावरती आहे. आणि या पाळीमध्ये आमच्या गावातून जवळजवळ 15 बैलगाड्या सहभागी आहेत आणि या 15 बैलगाडीमध्ये सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं चिठ्ठी टाकण्यात आली आणि चिठ्ठी टाकल्यानंतर आमच्या बैलगाडीचा नंबर लागला आणि तर या नंबर आल्यामुळं मला खूपच सर्वस्व आनंद झाला आणि मी अशी या पुढं भविष्यातसुद्धा शंभू महादेवाची सेवा करणार आणि याचा मला खूप आनंद झाल्यामुळं माझे सर्व सहकारी आमचे सर्व बैलगाडा मालक बैलगाडीवाले सर्वांच्या वतीनं मी शंभू महादेवाच्या चरणी मनापासून आणि पंचक्रोशीच्या या 250 ते 300 बैलगाड्या या यात्रेसाठी सहभागी आहेत. याबद्दल हां पंचक्रोशी आणि यानंतर मी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना सर्व शंभू महादेवाच्या भक्तांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर.